सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोपगाडे स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करतायत. दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वास्तूंवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गड किल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचं काम करतायत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व संस्थापक श्रमिक गोजम गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोपगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आले. यांच्या संवर्धनाकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तत्काळ परवानगी दिली. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोपगाडे सुव्यवस्थित राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोपगाड्यांना स्वच्छ करून त्यांचे पावसाच्या पाण्यापासून झीज होऊ नये, खराब होऊ नये याकरता शाकारणी करण्यात आली आहे. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तेलिया रंगाने तर तोपगाड्यांना जलरोधक राखाडी रंगानं रंगवण्यात आलाय. दरवर्षी या पद्धतीनं या तोपगाड्यांना शाकारणी करण्यात येत असे. दुर्गसेवक व सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितलंय. यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दूल, साई जाधव दुर्गसेवक यांच्या प्रयत्नानं तोफा व तोपगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आले. यावेळी ठाणे मध्यवर्ती कारागृह उपअधीक्षक भवर हे उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दुर्गसेवकांचं कौतुक केलंय. गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे दुर्गसेवक गडकिल्ल्यांचं संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफ, तोपगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचे काम, स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरे पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याची माहिती आमदार केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.